जळगावच्या भडगाव तालुक्यातील कसगाव वाडे रस्त्यावरील रेल्वेच्या तिसऱ्या मार्गासाठी पूल तयार करण्यात आलाय। मात्र या पुलाखाली पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते। शेतकऱ्यालाही आपली बैलगाडी मोठ्या कसरतीने पुलाच्या पाण्यातून वाट काढून न्यावी लागते। गुडघ्यापर्यंतच्या पाण्यातून वाट काढावी लागत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय। कसगावच्या अर्ध्या शेतकऱ्यांचे पुलाच्या त्या साईडला शेती असल्यामुळे सदर्व पुलामधून पाणी असल्यामुळे कमरेबरोबर पाणी 2 गाड्या आमची इथं फसून गेले। तरी ते आम्ही काढण्यास भरपूर शेतकऱ्यांनी निवेदन दिले, तरी सुद्धा वरचे साहेब रेल्वेचे साहेब ऐकत नाही। ते म्हणतात तुम्हाला तिकडून रस्ता करून दिला, 4 किलोमीटर रोज आम्हाला जायला यायला परवडत नाही। त्याच्यामुळे या पाण्यातून आम्हाला कंबरबरोबर पाण्यातून रोज जावं लागतं, यावं लागतं। गावाला शेतासाठी जाण्याकरता 4 किलोमीटरचा फेरा वाचावा म्हणून शेतकरी कुठून तरी त्यांचे गाडे बैल हातगाडी किंवा मोटरसायकलीने या पुलाचा वारंवार हा पारंपरिक पद्धतीने हा वापर करत होते या मार्गाचा। तर आज या अशा पुलामुळे इतकी अडचण निर्माण झाली आहे, शेतकऱ्यांना त्यांच्या शेताकडे जायला मार्ग नाही आहे आणि मार्ग नसल्यामुळे इतक्या दूरून येताना त्यांच्या मजुराला वेळ होतो, त्यांच्या शेतीमालाला त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप वेळ जातो। या वेळेत जाण्यामध्ये हा शेतकऱ्याचा खूप मोठं नुकसान होतंय। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आज होणार आहे आणि संपूर्ण आळंदी नगरी